हरे कृष्ण. तर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की हे भक्तीमध्ये किती नियम आहेत, है ना. इस्कॉनवाले तर भरपूरच नियम सांगतात. मग कुठले नियम पाळायचे, कुठले नाही पाळायचे. तर पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे जो रूप गोस्वामी नेहमी कोट करतात. भक्तिरसामृत सिंधूमध्ये त्यांनी तो कोट केलेला आहे. तो श्लोक असा आहे, स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातोचित. आणि पुढची एक लाईन आहे, यामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या नियमांचा राजा नियम कोणता आहे की ऑलवेज रिमेंबर कृष्ण, नेवर फॉरगेट कृष्ण. म्हणजे भगवान विष्णू कृष्णांचं नेहमी स्मरण झालं पाहिजे आणि त्यांना कधीच विसरलं गेलं नाही पाहिजे. दोघांचा अर्थ एकच होतो. भगवान विष्णूंचं नेहमी स्मरण झालं पाहिजे आणि त्यांना कधीच विसरलं नाही पाहिजे. तर मग बाकीचे नियम पालन करताना आपण हाच प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, बाबा मी हा नियम किंवा एखादं रिच्युअलिस्टिक ॲक्टिव्हिटी असेल आपण परंपरेने करत आलेली, आतापर्यंत आपल्यासोबत काय होतं बघा, आपण गावाकडे वगैरे किंवा कुठे पण लोक पूजा अर्चा वगैरे सगळं करतात, परंतु भगवंतांना विसरतात आणि त्यांचाच मेकअप नटापटा ह्याच्यामध्ये चाललेलं असतं सगळं. तर सगळ्या नियमांचा राजा काय आहे, कुठले नियम पाळायचे, ते जर नियम तुम्हाला भगवंतांची आठवण करून देत असतील, कृष्णाची आठवण करून देत असतील, तर ते नियम पाळायचे, है ना. ते जर तुम्हाला कृष्णाचे विसर करायला लावत आहेत, भगवंतांचा विसर पाडत आहेत, तर त्यांचा नियम पालन करून पण उपयोग नाही आहे. त्यामुळे सगळ्या नियमांचा राजा नियम कोणता आहे, नेहमी कृष्णाला स्मरण ठेवा, कधीच कृष्णाला विसरू नका. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातोचित. हरे कृष्ण.